या गुंडप्पावरती झडप घातली. काळानं गुंडप्पावरती झडप घातली. गुंडप्पा मृत्युमुखी पडलाय. सगळा गाव आगळा झाला रे. पंचाचा मुलगा गेला. पंचाचा जो मुलगा आहे त्याचं नाव गुंडप्पा आहे. तो गुंडप्पा गेला. मामा रानात होता. मामाच्या कानावरती वार्ता गेली. मामाच्या कानावरती बातमी गेली. तसं मामा धावत या पंचाच्या घराकडे निघाला. धावत पळत मामा या पंचाच्या घराजवळ आलं तर पाहिलं फार मोठी गर्दी आहे. गावातली सगळी लोक या पंचाच्या दारामध्ये गोळा झाली. मामा सांगतात दारा बाजूला व्हा. म्या बघतो गुंडाप्पा मला सांगितल्याशिवाय जाणार नाही. गुंडाप्पा मला सांगितल्याशिवाय जाणार नाही. लोक म्हणू लागले रे खुळा धनगराचं कार्ट खुळा वेळ आहे तो बाळू. त्याचं काय ऐकता. लोक म्हणू लागले काय रे बाळू तू काय देव आहेस वैर. तुला सांगितल्याशिवाय जाणार नाही म्हणजे. अरे काय आहे तो जो जन्माला आलाय त्याला घेऊन जाणार. ज्याचा दिवस भरला त्याला नेल्याशिवाय सोडणार नाही तो काळ. अरे गुंडप्पाचा दिवस भरला. त्या गुंडप्पाचा दिस आला होता म्हणून त्या काळानं गुंडप्पावरती झडप घातली. बाळू अरे तू जाऊन काय करणार. मामा सांगू लागले तुम्हाला नाही कळणार. अरे मला जाऊ द्या पुढं. लोक ऐकायला तयार नाही. कारण मामा एका सर्वसामान्य धनगर कुटुंबामध्ये जन्माला आले होते. जास्त कुणाला नवल वाटलं नाही. मामाला कुणी ओळखलं नाही. मामा सांगतायत अरे बाजूला वा. कशी बशी या सगळ्या लोकांमधून वाट काढत हा जगाचा मालक गुंडप्पा पर्यंत गेला. घरातल्यांचा आरडाओरडा चालला होता. घरच्यांची समजावत काढत होते. अरे यांना सांगा समजून कोणी. रडू नका. माझा मैत्र आहे. माझा मैत्र आहे गुंडप्पा. मला सांगितल्या बगर जाणार नाही. लोक म्हणले काय रे बाळू काय त्याला जिता करशील काय तू. अरे बाळू तो गुंडप्पा गेला आहे मग काय त्याला जिता करशील. होय बाजूला व्हा म्हणे तुम्ही. लोकांना बाजूला केलं आणि या जगाच्या मालकानं बघा काय केलं. आपला उजवा असणारा पाय त्या गुंडप्पाच्या माथ्यावरती टेकवला. हातामध्ये असणारी काठी जमिनीवरती आपटली आणि वरती आकाशाकडे पाहिलं. कदाचित लोकांना वाटलं असेल की कदाचित बाळू मामा देवाला विनंती करीत असतील की माझ्या मैत्रिणीला जिद्द करा. पण ऐका माझ्या मामानं देवांना विनंती केली नाही. माझ्या मामानं त्या काळाला विनंती केली नाही. मामा काळाला सांगतात आणि माझ्या मैत्रिणीला जर नाही जिद्द केला तर गाठ या बाळू धनगराची आहे. गाठ या बाळू धनगराची आहे. एका क्षणामध्ये जसा मामानं पाय काढला तसा गुंडप्पा उठून बसला. तसा मेलेला गुंडप्पा उठून बसला. मामा म्हणजे साधे सुधे नव्हते पण लोकांना मात्र माझा मामा कळाला नाही. ऐका देव जर कळायचं असेल ना तुमचा पैसा कामाला येणार नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे देव कधीच पाहत नाही. ऐका परमात्म्याला जर जवळ करायचं म्हणलं परमात्म्याला जर आनंद द्यायचा म्हणला तर तुमची सत्ता संपत्ती पांडित्य याची कोड या कशानच माझा भगवान परमात्मा आखळता येणार. देवाला जर